तर विद्यार्थ्यांनो, एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण जिल्हा न्यायालय भरतीतील लिपिक, हमाल, सिपाई या सर्वच पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। तसेच या सर्व पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे 440 पेजेसची मी आपल्या सर्वांसाठी PDF तयार केलेली आहे। ते PDF जोही विद्यार्थी जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करत आहे त्यांनी सर्वांनी नक्कीच घ्यायचा आहे। घेण्यासाठी स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे, QR कोड दिला जाईल आणि 149 पेमेंट झाल्याच्या नंतर लगेच ती PDF दिली जाईल आपल्या सर्वांना ईमेलवर। तर सर्वांनी नक्कीच घ्या। सुपर क्लासला एक लाईक व चॅनलला सबस्क्राइब लगेच करून घ्या नसेल केले असेल तर सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे की संत तुकाराम महाराज यांची जी वचने आहेत ती कोणत्या वृत्तपत्राच्या शीर्षस्थानी होती? संत तुकाराम महाराज यांची वचने, तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। मुकनायक वृत्तपत्राच्या शीर्षस्थानी संत तुकाराम महाराज यांची वचने होती। आपेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या संताची जन्मभूमी किंवा जन्मगाव आहे ते विचारलेलं आहे। ठिकाणाचे नाव आपेगाव हे आहे। हे कोणत्या संतांची जन्मभूमी आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे। संत ज्ञानेश्वर महाराज यांची जन्मभूमी म्हणजेच आपेगाव आहे। 15,200 किलोमीटर ही खालीलपैकी कोणत्या देशाच्या भूसीमेची एकूण लांबी आहे ते विचारलेलं आहे। लांबी आहे 15,200 किलोमीटर एवढी। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। भारत देशाची भूसीमेची जी लांबी आहे एकूण 15,200 किलोमीटरची आहे। राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कारणास्तव लागू करण्यात येतात ते आपल्याला विचारलेलं आहे। आणीबाणीचा प्रकार राष्ट्रीय आणीबाणी ही, तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। राष्ट्रीय आणीबाणी परकीय आक्रमण झाल्यास लागू केली जाते, युद्ध असल्यास लागू केली जाते आणि सशस्त्र बंड असल्यास देखील ही राष्ट्रीय आणीबाणी लागू होत असते किंवा होऊ शकते। कुसुमाग्रज या नावाने खालीलपैकी कोणत्या कवीला ओळखतात ते विचारलेलं आहे। नाव आहे असं की कुसुमाग्रज या नावाने। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। विष्णू शिरवाडकर या नावाने कुसुमाग्रज यांना ओळखले जात असते। विष्णू वामन शिरवाडकर यांचा जो जन्मदिवस आहे कोणत्या नावाने साजरा केला जातो ते विचारलेलं आहे। आता त्यांचाच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस, तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। मराठी भाषा दिवस म्हणून विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस साजरा होत असतो। भिवपुरी जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ते विचारलेलं आहे। भिवपुरी जलविद्युत प्रकल्प, तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य आहे। रायगड जिल्ह्यामध्ये भिवपुरी जलविद्युत प्रकल्प स्थित आहे। पुरोहितशाहीला नकार हे कोणत्या समाजाचे तत्व होते विचारलेलं आहे। काय? पुरोहितशाहीला नकार असे, तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। सत्यशोधक समाज यांचे जे तत्व आहे पुरोहितशाहीला नकार हे होते। वसईची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे विचारलेलं आहे। वसईची ही खाडी जी आहे कोणत्या नदीवर येते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। उल्हास नदीवर वसईची खाडी स्थित आहे। बालकाला पोलिओ प्रतिबंधक लस ही खालीलपैकी कोणत्या मार्गाद्वारे दिली जाते ते विचारलेलं आहे। पोलिओ प्रतिबंधक लस जी 5 वर्षापर्यंत दिली जात असते, तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। तोंडाद्वारे पोलिओ प्रतिबंधक लस प्रत्येक बालकाला दिली जात असते। खेडा सत्याग्रह खालीलपैकी कोणाविरुद्ध करण्यात आला होता ते विचारलेलं आहे। कोणता? खेडा हा प्रसिद्ध सत्याग्रह, तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। मुंबई सरकार यांच्या विरोधामध्ये खेडा सत्याग्रह काढण्यात आलेला होता। खेडा सत्याग्रह मुंबई सरकार विरुद्ध खालीलपैकी कोणी काढला होता ते विचारलेलं आहे। आता या ठिकाणी जो मुंबई सरकार विरुद्ध काढण्यात आलेला खेडा सत्याग्रह आहे तो कोणी काढला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। महात्मा गांधी यांनी मुंबई सरकार विरुद्ध खेडा सत्याग्रह काढलेला होता। आर्थिक परिस्थिती धोक्यामध्ये आल्या कारणास्तव खालीलपैकी कोणती आणीबाणी घोषित केली जाते ते विचारलेलं आहे। आर्थिक ही परिस्थिती धोक्यात आल्या कारणास्तव, तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। आर्थिक परिस्थिती धोक्यात आल्या कारणास्तव आर्थिक आणीबाणी ह्या घोषित केल्या जात असतात।
विनोबा भावे व बाळशास्त्री जांभेकर यांना खालील कोणती पदवी मिळालेली होती ते विचारलेलं आहे. समाजसुधारक 2 आहे त्यांचे नाव विनोबा भावे तसेच बाळशास्त्री जांभेकर यांना. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. आचार्य ही जी पदवी आहे विनोबा भावे तसेच बाळशास्त्री जांभेकर यांना मिळालेली होती. खरोसा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत ते विचारलेलं आहे. लेण्याचा प्रकार खरोसा ह्या लेण्या कोणत्या जिल्ह्यात येतात. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे. लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाहून घ्या की जे खरोसा लेण्या आहेत ते स्थित आहेत. घटना समितीच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये एकूण किती सदस्य होते ते विचारलेलं आहे. समिती आहे घटना समितीच्या अधिवेशनामध्ये. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. 7 प्रत्येकी सदस्य जे आहे घटना समितीच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये होते. महात्मा फुले यांनी डाव्या हाताने जो ग्रंथ आहे खालीलपैकी कोणता लिहिला होता ते विचारलेलं आहे. समाजसुधारक आहेत महात्मा फुले यांनी डाव्या हाताने लिहिलेला ग्रंथ. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा जो ग्रंथ आहे महात्मा फुले यांनी डाव्या हाताने लिहिलेला आहे. तुर्भे या ठिकाणी खालीलपैकी कोणकोणत्या अणुभट्ट्या स्थित आहेत ते विचारलेलं आहे. तुर्भे हे जे ठिकाण आहे या ठिकाणी अणुभट्टी कोणकोणत्या आहे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. पौर्णिमा, तारस, झर्लिन ह्या सर्व अणुभट्ट्या तुर्भे या ठिकाणी स्थित आहेत. मूकनायक हे प्रसिद्ध पाक्षिक कोणत्या ठिकाणाहून प्रकाशित केले जात असे ते विचारलेलं आहे. मूकनायक हे पाक्षिक. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. मुंबई या ठिकाणाहून मूकनायक हे पाक्षिक प्रकाशित केले जात होते. पाहूया पुढचा प्रश्न. भूगोलविद्या साहित्य संपदा खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे आहे ते विचारलेलं आहे. भूगोलविद्या साहित्य संपदा. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. बाळशास्त्री जांभेकर यांची भूगोलविद्या साहित्य संपदा आहे. राज्यपालांना अभिभाषणासाठी खालीलपैकी कोणती व्यक्ती आमंत्रित करते ते विचारलेलं आहे. जो राज्यपाल असतो राज्याचा त्यांना अभिभाषणासाठी कोण आमंत्रित करते. तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी 4 योग्य आहे. सरन्यायाधीश जो आहे राज्यपालांना अभिभाषणासाठी आमंत्रित करत असतो. भगवान गौतम बुद्ध यांची मातृभाषा कोणती होती ते विचारलेलं आहे. भगवान बुद्धांची मातृभाषा कोणती आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. पाली ही जी भाषा आहे भगवान बुद्धांची मातृभाषा आहे. ब्रिटिश लोकांचे अनुकरण करा पण अंधानुकरण करू नका असे कोणी म्हटले होते ते विचारलेलं आहे. ब्रिटिश लोकांचे अनुकरण करा पण अंधानुकरण नको. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 योग्य आहे. गोपाळ आगरकर यांनी ब्रिटिश लोकांचे अनुकरण करा पण अंधानुकरण करू नका असे म्हटले होते. केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती स्वीकारू नये असे कोणी म्हटलेले होते ते विचारलेलं आहे. जी द्विदल शासन पद्धती आहे ते केंद्रामध्ये स्वीकारू नये असे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. सायमन कमिशनने असे म्हटले होते की केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती स्वीकारू नये. कृपासदन या प्रसिद्ध संस्थेची स्थापना कोणत्या महिलेने केलेली होती ते विचारलेलं आहे. संस्था आहे कृपासदन या संस्थेची. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. पंडिता रमाबाई यांनी कृपासदन संस्थेची स्थापना केलेली होती. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे. स्पेशली विचारलेलं आहे भंडारदरा हा कोणत्या तालुक्यात येतो. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. अकोले तालुक्यामध्ये भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण स्थित आहे. ओहम हे खालीलपैकी कशाचे एकक आहे ते विचारलेलं आहे. एकक आहे ओहम हे कशाचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. विद्युत रोधकाचे जे एकक आहे ते ओहम आहे. जनगण मन रवींद्रनाथ टागोर यांनी कोणत्या भाषेत लिहिलेले होते ते विचारलेलं आहे. जे आपले राष्ट्रगीत आहे जनगण मन हे कोणत्या भाषेत लिहिलेले होते. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. बंगाली भाषेमध्ये जनगण मन हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले होते. मानवी मूत्रामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल समाविष्ट झालेले असते ते विचारलेलं आहे. मूत्रामध्ये कोणत्या आम्लाचा समावेश असतो. तर
ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे, बेंजोइक आम्लाचा समावेश मानवी मूत्रामध्ये झालेला असतो. मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे. कोणत्या फळाचे? तर मोसंबी या फळाचे संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे, अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोसंबी संशोधन केंद्र आपल्याला स्थित पाहाव्यास मिळते. उष्णकटिबंधीय सदाहरित वने महाराष्ट्रातील कोणत्या भागात जास्त आहेत ते विचारलेलं आहे. प्रकार आहे उष्णकटिबंधित सदाहरित वनांचा. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 योग्य आहे, कोकण भागामध्ये उष्णकटिबंधीय सदाहरित वने सर्वात जास्त आहेत. सीमा सुरक्षा दल असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते ते विचारलेलं आहे. सीमा सुरक्षा दल असे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे, BSFला जो आहे सीमा सुरक्षा दल असे म्हटले जाते. तुळस ही वनस्पती खालीलपैकी कोणत्या रोगावर अत्यंत गुणकारी असलेली आहे? वनस्पतीचं नाव आहे तुळस. ही वनस्पती कोणत्या रोगावर गुणकारी आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे, रक्तदाब या रोगावर तुळस ही वनस्पती अत्यंत प्रभावी आहे. आरवली पर्वत रांगेमधून खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम झालेला आहे ते विचारलेलं आहे. पर्वतरांग म्हणजेच आरवली पर्वतरांग यामधून. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे, साबरमती नदीचा उगम आरवली पर्वतरांगेतून झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर करण्यासाठी सर्व धर्माचा जो अभ्यास आहे किती वर्ष केलेला होता ते विचारलेलं आहे. धर्मांतर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्माचा जो अभ्यास आहे किती वर्ष केला होता? तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य आहे, 21 वर्षे जे आहे धर्मांतर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी सर्व धर्माचा अभ्यास केलेला होता. ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणता कायदा करण्यात आलेला होता? जी ईस्ट इंडिया कंपनी होती यांच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य आहे, पिट्स ॲक्ट हा जो कायदा आहे ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात आलेला होता. खालीलपैकी कोणत्या पुरस्काराची रक्कम जी आहे सर्वात जास्त आहे ते विचारलेलं आहे. असा पुरस्कार ज्याची रक्कम सर्वात जास्त आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे, खेलरत्न पुरस्काराची रक्कम सर्वात जास्त आहे. किती आहे? तर 25 लाख रुपये जे आहे 25 लाख रक्कम खेलरत्न पुरस्काराची आहे. लोकसभेचा सभापती होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती ठेवण्यात आलेली आहे किंवा आहे विचारलेलं आहे लोकसभेचा सभापती होण्यासाठी. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे, 25 वर्षे किमान वयोमर्यादा लोकसभेचा सभापती होण्यासाठी ठेवलेली आहे. या ठिकाणी भारतामध्ये जी अंतिम सत्ता असते ती कोणाकडे असते ते विचारलेलं आहे. जी अंतिम सत्ता असते ती कोणाकडे असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे, भारतीय जनतेकडे भारतामध्ये अंतिम सत्ता देण्यात आलेली आहे. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा जो प्रसिद्ध ग्रंथ आहे कोणत्या भाषेत लिहिला होता ते विचारलेलं आहे. ग्रंथाचे नाव गीता रहस्य जे की लोकमान्य टिळक यांनी लिहिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे, मराठी भाषेमध्ये गीता रहस्य हा जो ग्रंथ आहे लिहिलेला होता. वेरूळ येथील एकूण लेण्यांपैकी हिंदू धर्माच्या एकूण किती लेण्या आहेत ते विचारलेलं आहे. ठिकाण आहे वेरूळ येथील एकूण लेण्यांपैकी हिंदू धर्माच्या किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे, 18 लेण्या जे आहे वेरूळ येथील एकूण लेण्यांपैकी हिंदू धर्माच्या आहेत. खालीलपैकी कोणत्या रोगाचा विषाणू फक्त आणि फक्त मानवामध्येच आढळतो विचारलेलं आहे. मानवामध्येच आढळणारा विषाणू कोणत्या रोगाचा आहे? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य आहे, पोलिओचा जो विषाणू आहे फक्त मानवामध्येच आढळत असतो. सायमन कमिशनला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते किंवा ओळखतात ते विचारलेलं आहे. सायमन कमिशनला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे, व्हाईट मॅन कमिशन या दुसऱ्या नावाने सायमन कमिशनला ओळखले जाते. कोयना धरणाचे जलाशय कोणत्या नावाने ओळखले जाते ते विचारलेलं आहे. कोणते धरण आहे? धरण आहे कोयना धरणाच्या जलाशयाला. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे 3, क्षीरसागर या नावाने कोयना धरणाचे जलाशय ओळखले जाते. गिरणा नदीचे पाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला पुरवले जाते ते विचारलेलं आहे. जे गिरणा नदी आहे या नदीचे पाणी. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे, जळगाव जिल्ह्याला गिरणा नदीचे पाणी हे पुरवले जात असते. लोकरी कपड्यांची जी गरज असते सर्वात जास्त कोणत्या ऋतूमध्ये
भासत असते ते विचारलेलं आहे. कोणते कपडे आहेत? तर लोकरी कपड्यांची सर्वात जास्त गरज. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 3 योग्य आहे. हिवाळ्यामध्ये लोकरी कपड्याची जी गरज असते सर्वात जास्त असते. तर विद्यार्थ्यांनो ही सुपर क्लास मला वाटतं की सर्वांना नक्कीच आवडलेली आहे. त्याच कारणास्तव सोडण्यापूर्वी एक लाईक तसेच चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. आणि आपल्याला जर 440 पेजेसचे PDF हवे असेल तर ते कशाप्रकारे घ्यायचे आहे याच सुपर क्लासच्या व्हिडिओच्या सुरुवातीस मी आपल्याला सांगितलेले आहे. तर सर्वांनी ते नक्कीच घ्यायचं आहे. तर मिळतो क्रमांक स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.